जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. नमस्कार आजोबा. नमस्कार. मी श्रेया. श्रेया, तुमचं पाकिट. हे पाकिट परत करण्यासाठी तुला मी दुसरं काही देऊ शकत नाही, फक्त आशीर्वाद देऊ शकतो. अजून एक गोष्ट देऊ शकता. कोणती? मला तुमची आणि शालिनी आजींची गोष्ट ऐकायची. समाजाला आमचं हे प्रेम नाही बघवलं. जात पात मध्ये आडवी आली. पुष्कळ प्रयत्न केला ते तोडायचा. ते नाही, मी नाही जमलं का? नाही जमलं. आणि मग इच्छेविरुद्ध आम्ही एकमेकापासून दूर झालो. आज माझे आजोबा असते तर असंच बोलले असते. त्यांनी देखील मला त्यांची पर्सनल सिक्रेट शेअर केली असती. एनिवे, आता ह्यांना सुद्धा मी माझे आजोबाच मानले. बेस्ट. म्हणजे त्यांनी माझ्याशी सगळं शेअर केलं. असं एकदम इझी फील होतं. मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. का शेअर सोबत तू असतास तर मला एवढं सगळं शेअर करावं असं वाटतंय. खूप बोलावं असं वाटतंय मला. आज तुझ्या मांडीवर डोकं ठेवून रडावं असं वाटतंय. आणि सुबोध, गेस व्हॉट, मी आता तुझाच विचार करत होते. माऊ, अगं माऊ, आपण घरी नाही आहोत, आपण खाली आहोत बिल्डिंगच्या. तो सगळे लोक बघतील. ज्यांना आपल्याला असं बघवत नाही ते डोळे बंद करतील. तू कसा काय इकडे? ऐक ना, तू निघून गेलीस आणि कशातच लक्ष लागत नव्हतं. म्हणजे कामात, खाण्यापिण्यात, कशातच नाही. ऐक ना, मी काय म्हणतोय, जे झालं ते जाऊ दे ना. आपण नव्यानं सुरुवात करू, एकदम फ्रेश. आपल्यात काहीच प्रॉब्लेम नाही होणार, प्रॉमिस. करेक्ट डिसिजन आहे. माऊ, हे नक्की तूच बोलतेस ना? हो. मी आज एक ब्रेकअप स्टोरी ऐकली. हा? परिस्थितीने आणि नशिबाने झालेला ब्रेकअप. पण मनाने अजूनही त्यांचा अफेअर आहे. बापरे. म्हणजे हे सगळे ना मला तुला सविस्तर सांगायचंय. ही सगळी गोष्ट तुला अशी निवांत बसून सांगायची आहे मला. तू चल घरी. माऊ, तू घरी गेल्यावर मला गोष्ट सांगणार आहेस? नाही, मला वाटलं की काय नाही. काय वाटलं रे तुला? ते बघ, तू जे म्हणतोय ना, तर मी आधी गोष्ट सांगणार आहे आणि मग बघू. नक्की? मॅडम, तुमची सोसायटी आली.
हे बघ मित्रा, हे ब्रेकअप वगैरे सगळं बाजूला ठेव. उद्याच्या उद्या तिच्याकडे जा आणि हे प्रकरण सॉर्ट आउट कर. अरे पण कदाचित आत्ताच श्रेयासाठी सगळं सॉर्टेड असेल. मला पुन्हा तिच्याकडे जाऊन कॉम्प्लिकेशन्स वाढवायचे नाहीये त्या. सोड. अरे पण तू काय देवदास बनून दिवस रात्र फेऱ्या मारत बसणार आहेस का? आय डोंट नो. कदाचित सवय होईल असं पण जगण्याची. अरे सुबोध, एवढं सेंटी नको होऊ यार. तुला एकट्याला वाढ वाटते का तिच्याकडे जायला? मी येतो तुझ्यासोबत. आपण बोलू श्रेयाशी. हवं तर गार्गीला पण घेऊन जाऊया. बास प्रसाद. या श्रेया, बास झालं. इथून पुढे श्रेया आणि माझा विषय बंद. कुठल्याही कपलमध्ये मी यापेक्षा जास्त प्रेम ना कधी पाहिलं ना कधी ऐकलं. मग यांचीच लव्ह स्टोरी अशी अर्धवट का राहिली यार? पन्नास वर्षापूर्वीची ही इनकम्प्लीट लव्ह स्टोरी. ही लव्ह स्टोरी मला आता पूर्ण करता आली तर? हा, म्हणजे त्या आजींचा ऍड्रेस शोधून, त्यांना भेटून, त्यांना ह्या आजोबांबद्दल सांगता आलं तर? हा, लग्न नाहीये पॉसिबल, पण ऍटलीस्ट भेट तरी होईल. इमॅजिन, 50 वर्षानंतर ते दोघं समोरासमोर आहेत. कसलं भारी वाटेल त्यांना. रियुनियन आफ्टर हाफ सेंचुरी. वाव, कमाल आहे. खरंच मी करू शकते का? आजोबा जसे मला त्या पत्त्यावर भेटले नाहीत, तर त्या आजी पण नाही भेटल्या तर? 50 वर्षापूर्वीचा ऍड्रेस आहे, कशावरून त्या तिथेच राहत असतील आता? नसणार यार, कारण लग्न करून त्या सासरी गेल्या असणार. त्यांच्या सासरचा पत्ता तो मला कुठून मिळेल? आणि त्यांच्या सासरी कोण कोण असेल? आणि मुळात मी जेव्हा हे सगळं त्यांना सांगेन तेव्हा काय रिॲक्ट होतील ते? काय म्हणतील, कोण आहे ही मुलगी, का आली आजींना भेटायला? यार, हे ना, हे इतकं कॉम्प्लिकेटेड असेल तर नको आजींना भेटायला. मी त्यांची रियुनियन कशी प्लॅन करणार मग? नाही, मी आजींना शोधणारच. नेव्हर नो, आजोबांच्या बाबतीत जसं माझं लक स्ट्रॉंग निघालं तसं आजींच्या बाबतीत निघालं तर? काय माहित, आजी मला आजच्या आजच भेटल्या तर? मला आजोबांसाठी खूप मोठं सरप्राईज प्लॅन करता येईल. येस. थँक्यू. थँक्यू. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. भाग्यवान. थँक्यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थत्ते. जीवे शरद कथम. अरे सुखानं जग असं म्हण रे. सुखम वर्धितोहम, सुखम वर्धितोहम. आहा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्यांच्यासाठी किचन मध्ये मी खीर पुरीचं गणी मेनू दिलेला आहे. वा. हे घे. हा.
आणि आता बोल. हा ओ हा. हे घ्या. आम्ही सगळ्यांनी आज तुमच्यासाठी मुद्दाम गोडाचा शिरा बनवलेला आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. बरं मंडळी, आता आपण निघूया आणि पुन्हा आवरून सावरून परत भेटूया खीरपुरी खायला. शालू, शालिनी, हा 50 वर्ष झाली ग तुझ्या हातचा शिरा नाही खाल्ला. पण काही म्हण, तुझ्या शिऱ्याची चव दुसऱ्या कुठल्याही शिऱ्याला येणार नाही. येणार नाही. शालिनी दिघे आजी इथेच राहतात का? हा म्हणजे मला आता त्यांना भेटता येईल? हा हा. इतकं सगळं स्मूथली होईल मला वाटलं नव्हतं. क्या? नाही कौन सा फ्लोर? 5वां. पत्रावर आजींचं नाव शालिनी दिघे असे. आता सुद्धा त्यांचं नाव तीच आहे. म्हणजे मग त्यांनी लग्नच केलं नसेल. म्हणजे त्या सुद्धा आजोबांसारख्या अनमॅरिड राहिला असतील तर. वाव, हे सगळं किती एक्साइटिंग घडतंय. माझ्या लाईफ मध्ये एवढ्या सगळ्या एक्साइटिंग गोष्टी घडतायत आणि ह्या सगळ्या शेअर करायला मला शुभ होत. आजोबा, हॅपी बर्थडे. हो, थँक्यू व्हेरी मच. चला मग चेकअप करून घेऊया. हा, बेशक. तुम्हाला हवा असेल ना तर बेशक करा. पण मी सांगतो, मला काही झालेलं नाही. आणि मला इथल्या या आश्रमाचे नियम तोडायचे नाहीयेत. इथल्या ट्रस्टीने एक मात्र चांगलं केलेलं आहे की ज्याचा वाढदिवस असेल त्याच्याकडे संपूर्ण चेकअप करायचं. हा, मी मात्र ठणठणीत आहे. घ्या 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 घ्या. फर्स्ट क्लास. ऐ, अगदी सगळं नॉर्मल आहे. हो ना, नॉर्मल ना. मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी तब्येत ठणठणीत आहे. हा, बघितलंस का पड्ड्या? मला काही झालेलं नाही, ठणठणीत आहे. आणि तुम्ही लोक सारखे मला ऍडवाइस करता की हे खा ते खाऊ नका, असं करा आणि तसं करा. आणि मी जे आणलेल्या गोष्टी असतात ना, तुम्ही आता मस्त करता. आम्ही ती काळजीपोटी बोल. तर या वयात इथे आपली काळजी घेणारं कोण आहे? आपणच एकमेकाला आधार आहोत ना. हे बरोबर आहे तुझं म्हणणं. पण मला असं वाटतंय की आपण खाऊन पिऊन मस्त राहावं. जे काय व्हायचं असेल ना ते होणारच रे. आपला जो बाप वरती बसलाय विधाता, त्यानं प्रत्येकाच्या डायरीमध्ये सगळं काही लिहून ठेवलेलं आहे. आणि जे काही त्यानं लिहिलंय ना ते कोणीही थांबवू शकणार नाही, ना पुसू शकणार. नमस्कार आजी. आजी, माझं नाव आजी. आजी, काय झालं तुम्हाला? काय होतंय आजी? आजी, आजी काय झालं? आजी काय होते तुम्हाला? आजी, घरात कोणी आहे का? हॅलो, इथे इथे बाहेर कोणी आहे का? हॅलो, प्लीज हेल्प. ओ काकू, या ना इकडे, या ना. या आजी बघा बेशुद्ध पडलाय, लवकर या. अगं बाई, काय झालं असं अचानक? सकाळी तर बऱ्या होत्या, नेहमीप्रमाणेच बोलल्या माझ्याशी. मी पण पॉलिसीचा चेक गेला 10 मिनिटापूर्वीच येऊन गेलो, तेव्हा त्यांच्याकडे बघून असं काय वाटलं नाही. विजा, शेजारच्या बिल्डिंग मध्ये भाची राहती यांची, तिला ताबडतोब बोलून आहे. जा पटकन. आणि हो, येताना सावंत डॉक्टरला पण घेऊन ये. बरं बरं, पटकन ये. हो. चला चला काकू. काय बाई, देवा,
आजींना प्लीज काही होऊ नको दे. मी आजोबांना प्लेझेंट सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. प्लीज 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 आजींना लवकरात लवकर बरं कर. प्रिय यशवंत, मला वाटतं मी तुला प्रिय म्हणण्याची ही शेवटची वेळ. खरं म्हणजे तुझ्याशी संवाद साधण्याची शेवटची वेळ. आज हे ना 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 आज 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 हे नको आहे बेटा. आज नको शालू, आज नाही हे करायचं. आज इथल्या लोकांनी माझा वाढदिवस साजरा केला, मला शिरा दिला आणि समुद्राच्या लाटावरती लाटा येतात ना, तसं सगळ्या तुझ्या आठवणी तुझ्या सोबत घालवल्या. गोड गोड आठवणींच्या लाटा आल्यात माझ्या ताटावर. ताड ताड आदळत होत. हसत राहा. तूच या पत्रामध्ये लिहितच ना की नेहमी हसत राहा, हसत राहा. मी आज हसणार आहे. फक्त हसणार आहे मी आज. फक्त हसणार आहे. बघ चालू, अजूनही मी तुझं ऐकतो की नाही? बघ बघ ऐकतोय. ए शालू राणी, कुठं आहेस तू? कुठं आहेस तू? किती 1000 वेळा तुला हा प्रश्न केला मी, 1000 वेळा. पण बदमाश, एकाही प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू मला. चांगलं गे शालू, कुठं आहेस तू? डॉक्टर, नक्की काय झालं यांना? एनिथिंग सिरियस? नथिंग सिरियस. बीपी लो झाल्यामुळे त्यांना चक्कर आली इतकंच, बाकी विशेष असं काही नाही. आम्ही काही मेडिसिन्स लिहून देतो, त्यामुळे तर त्यांना वेळेवर द्या. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना काही त्रास होईल किंवा त्यांना काही टेन्शन येईल असं त्यांच्या समोर बिलकुल बोलू नका, ठीक आहे? आणि एक्सक्यूज मी डॉक्टर, एकच मिनिट. हा बोल प्राची, काही अर्जंट आहे का? बरं ऐक मी तुला करते थोड्या वेळ. बाय. एक मिनिट. स्विच ऑफ. 10 वाजले तरी फोन स्विच ऑफ. एवढं इरिस्पॉन्सिबल असून आहे ना माणसाने. काय नाही रे, पार्टी केली असणार. बरोबर आहे. मग काय, झोपायला उशीर, सकाळी उठायला उशीर, फोन स्विच ऑफ. तुला काय करायचं रे? श्रेया किती वाजता घरी परत आली, किती वाजता उठली, किती वाजता झोपली, तिचा मोबाईल स्विच ऑफ का? तुझा काय संबंध? काय संबंध म्हणजे? हा, माझी गर्लफ्रेंड आहे ना. होती, आता आहे का? नाही सांग मला, आहे का आता? तुमचं ना मला गणितच कळत नाही. तुमचं नक्की ब्रेकअप झालं का रे? ब्रेकअप झालं तरी प्रेम नाही ना संपत मित्रा. वाह 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 वाह. नाही करणार तुला ब्रेकअप. आठवणीचं काय करायचं? दरवेळेला बाहेरगावी गेलो ना प्रोजेक्टसाठी, श्रेयानं बॅकपॅक करून दिले. हे बघ आता काय झालं. हे इथेच ठेवलंय, हे इथेच आहे, ह्याला काढू नकोस, हे इथं भरलंय, बॅग उचकडू नको त्यासाठी. माणूस नसताना की त्याची किंमत जास्त कळते. असतो तेव्हा काय गृहीतच धरत असतो ना आपण त्याला. कॅब बुक करू? खर पण सीधा नको करू रे बाबा. का रे? कॅबच्या निमित्ताने तरी श्रेयानं लावलेल्या काही सवयी मोडण्याचा प्रयत्न करतो. विजय, अरे तू का बसलायस? अरे जा, अनुला शाळेत सोडायची वेळ झाली असेल ना. आजी, तुम्ही एकट्या आहात ना, आणि विशाखा पण पुण्याला गेलीये. तिला यायला उशीर होईल. तिने नर्स अरेंज केली आहे, पण ती कधी येईल सांगता येत नाही. इथे काही गरज पडली तर उगाच तुमची धावपळ नको ना. मी थांबतो. काही होत नाही मला. जा तू जा. आजी पण विजय ऐक बा, मी बरी आहे आता.
औषधाचा एक डोस पोटात गेला की मला अजून बरं वाटेल. जा तू. बरं येतो मी, काळजी घ्या. आणि काय वाटलं तर स्नेहलला हाक मारा, ती घरीच आहे. जातो मी. कोण रे तू? आजी मी विशाखाने एक प्रायव्हेट नर्स अरेंज केली होती, ती तूच आहेस का ग? मग आमच्या मजल्यावर जे आपटेंची नात आहे ती तर नाही? नाही, पण ती तर एवढी मोठी नाही आहे. काय सांगू मी आता आजींना. खरं म्हणजे मी त्यांची कुणीच नाही लागत. त्या आजोबांमुळे आता आजींची सुद्धा नातं तयार होणार आहे. पण त्या आजोबांचा विषय काढल्यावर त्या पुन्हा डिस्टर्ब होतील किंवा कदाचित फार एक्साइट सुद्धा होतील. अगं सांग ना, कोण आहेस तू आणि इथं कशाला आली आहेस? काय रे, आला रिप्लाय श्रेयाचा? नाही, फ्लाईट डिले आहे 2 तास. त्याचा मेसेज आला. फ्रस्ट्रेट व्हायला झाला यार. कधी एकदाचा फ्लाईट मध्ये जाऊन बसतो आणि फोन स्विच ऑफ करतोय असं झालं. दिसतंय ते. नेमकं काय म्हणायचं तुला? काय, कोणाला ना दारू झेपत नाही, कोणाला नॉनव्हेज झेपत नाही, तसं तुला ब्रेकअप झेपत नाही. काय? ऍक्च्युली मला तुमच्या विषयी कळलं ते म्हणजे तुम्ही जे शेवटचं पत्र लिहिलं होतं ना यशवंत आजोबांना, हा, त्याच्यावरून. म्हणजे तू यशवंतची नात आहेस? हळूहळू, सावकाश 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 सावकाश. मागे या, मागे या. थोडं मागे, सावकाश. अजून मागे या थोडं, म्हणजे तुम्हाला रिलॅक्स असं टेकता येईल. कशाला उठायचं असं पटकन? अगदी यशवंतवर गेलीयस हो. आजी, डोळ्याचा रंग, नाकाची ठेवण. नाही आजी, तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. कसं आहे ग यशवंत? बरे. यशवंत नेहमी म्हणायचा, नातवंडच काय, आपण पतवंड सुद्धा बघू. त्याचे शब्द खरे ठरले. त्यांनी नातीचं तोंड बघितलं आणि ती सुद्धा आता एवढी मोठी झालीये. तुझं नाव काय ग? श्रेया. श्रेया, वा, छान नाव आहे. पण श्रेया, यशवंतने ते पत्र तुला कसं काय दाखवलं? माझा अजूनही विश्वास बसत नाही की ते पत्र त्यांनी जपून ठेवलं. नाहीतर स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवायची अजिबात सवय नव्हती त्याला. हे पत्र कसं काय त्यांनी जपून ठेवलं? काही नाही, तरी 50 वर्ष झाली त्या गोष्टीला. हो आजी, 50 वर्ष झाली आहेत. आणि आजोबा गेली 50 वर्ष ते पत्र रोज वाचतात. त्यांच्या मनात अजूनही त्या आठवणी तशाच ताज्या आहेत, काहीही विसरले नाहीयेत. जी, रडू नका प्लीज. आठवतंय ना आजोबा कसे रागवायचे तुम्ही रडायला लागल्यावर? अरे वा, आजोबांनी नातीला बरंच काही सांगितलेलं दिसतंय. पण बरं का, तुझ्या आजोबांनी हे सांगितलंय का, कॉलेजमध्ये असताना त्याच्या शर्टाचं बटन तुटलं होतं ते? मग का नुसते अस्वस्थ झाले होते. तेव्हा मीच माझ्याकडची पिन त्यांना दिली होती. पिन कशी लावायची हे सुद्धा त्याला माहित नाही. बरं, मी लावून देते म्हटलं तर त्याला लाज वाटत होती. तू आता सांग, आपली प्रेयसी पिन लावून देते, याच्यात लाजण्यासारखं काय होतं? अगं ते सोड, एक दिवस पावसाळ्यात हा छत्रीच विसरला. मी म्हटलं माझी छत्री ने, तर मी लेडीज छत्री का नेऊ, याच्यावरनं त्यांनी वाद सुरू केला. काय ग,
तू यशवंतच्या मुलाची मुलगी की मुलीची मुलगी? आजी, मी त्यांची नात नाहीये. नातवंड काय, त्यांना तर स्वतःचं मूल पण नाही. कारण आजी, त्यांनी अजूनही लग्नच केलं नाही. लग्न केलं नाही? थत्ते, मला तुमचा निर्णय खूप टोकाचा वाटला. कुठला रे? हाच लग्न न करण्याचा. दोस्ता, जगामध्ये लग्न न करणारा मी एकटाच मनुष्य आहे का रे? हं? नाही, एकटा नाहीये, मग? पण लग्न न करून असा काय फायदा झाला? आणि नुकसान तरी कुठं झालं रे? समजा एखाद्या अनोळखी पोरीशी मी लग्न केलं असतं तर त्याची फसवणूक झाली असते. कारण मनानं मी तिच्याशी एकरूप कधीच झालो नसतो. ते माझ्या मनाला पटलं नसतं. आणि पंडितराव, शालिनीच्या इतक्या गोड आठवणी माझ्याकडे आहेत. त्या काळात मी 7 जन्म सुद्धा मजेत घालवले असते. नाही, 7 जन्म नाही शालो, 7 जन्म नाही सांगून ठेवतो. 7 जन्म नाही. झाला एवढा विरह पुष्कळ झाला. पुढच्या जन्मामध्ये आपलं लग्न झालं पाहिजे. तू माझी झाली पाहिजेस आणि मी तुझा झालो पाहिजे, हा सांगून ठेवतो. होय होय, निश्चित होणार. तुम्हाला वाटतंय ना, मग नक्की होणार. थँक्यू. पण थत्ते, एवढ्या वर्षामध्ये तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न नाही केला? तुम्हाला असं वाटलं नाही मनातून की करावा संपर्क? अरे खूप वाटलं रे, पण आजच्या सारख्या मोबाईल कुठे होते त्या काळामध्ये, त्यामुळे चोरून बोलता येणं शक्य नव्हतं. आणि तिला चोरून जर भेटायला गेलो असतो आणि तिच्या घरच्या लोकांना जर ते कळलं असतं, चालूला त्रास झाला असता, मनस्ताप दिला असता त्या लोकांनी. आणि तिला मनस्ताप झालेला मला आवडला नसता. आजी भेटल्या हे सरप्राईज मी आजोबांना फोन करून सांगू का? नाही, नको. फोनपेक्षा डायरेक्ट भेटच घडवून आणते. पण आजीने आधी बरं व्हायला हवं. किती वेळ लागेल? खूप एक्सायटेड आहे मी. आता हे सगळं कोणासोबत शेअर करू? सुबोध? नाही. श्रेया, त्या कपाटात एक गंमत आहे, आणतेस जरा? गंमत कोणती? अगं बघ तर, बघ ना काय आहे ते. कुठे आहे नक्की? अगं कपाटात एक पांढरा बॉक्स असेल, त्यात आहे. बाप रे, आजी, ही एवढी पत्र? गेली 50 वर्ष यशवंतच्या वाढदिवसाला मी रोज एक एक पत्र लिहित असे त्याच्यासाठी. आणि ती सगळी पत्र मी व्यवस्थित जपून ठेवली. आजी, कौतुक आहे तुमचं. 50 वर्ष ही पत्र लिहिली, ती जपून ठेवली. कसं काय आजी जमलं हे? अगं तुम्ही नाही का ते SMS वगैरे जपून ठेवता, तसंच आहे हे सगळं. शेवटी काय ग, आपण आपलं प्रेम कसं जपतो हे महत्वाचं. माध्यम मग कोणतंही असो, मोबाईल किंवा पत्र. लाईफचे फंडे किती सिंपल असतात, आपण उगाच कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो. पण मला खात्री आहे तुझ्या आजोबांनी असं काहीही केलेलं नसणार. त्या सवयच नाही या गोष्टीची. काही जपून ठेवायचं हे माहीतच नाही त्याला. तुला माहितीये का, यशवंत त्याच्या कॉलेजचं आय कार्ड माझ्याकडे जपून ठेवायला द्यायचा. आजी, तहान लागली, पाणी प्यायला जायचं होतं. किचन इथेच डाव्या बाजूला. अच्छा.
50 वर्ष झाली हे एकमेकांना विसरले नाही, लग्न नाही केलंय, पण प्रेम अजूनही तसंच आहे. आणि मी लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपच्या नावाखाली ब्रेकअप करते. स्टुपिड आहे यार मी. माऊ हा माऊ श्रेया बोल. सॉरी. इट्स ओके. ए हॅलो. सॉरी मी नाही म्हणत आहे, तू म्हण मला सॉरी असं म्हणते मी तुला. एक मिनिट, मी का तुला सॉरी म्हणायचं? आणि ते झालं गेलं पटकन विसरून जायचा. बरं आणि मी आता येते घरी. कॉफी तयार असेल. लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. अनबिलिव्हेबल भाऊ, 50 वर्ष. फक्त अनबिलिव्हेबल नाहीये, इट्स अमेझिंग. एक्झॅक्टली. आणि अजून एक अनबिलिव्हेबल गोष्ट काय माहितीये का? काय काय? तू चक्क तुझं फ्लाईट कॅन्सल केलंस, तुझ्या बॉसला सांगून टूर पोस्टपोन केलीस. आय लव्ह यू फॉर दिस. हो, हो. मला माहित नव्हतं. काय आलं, कोणाचं आहे? दिघे आजींचा. अरे मग उचल ना. अरे एक प्रॉब्लेम झालाय. आता काय झालं? ऍक्च्युली आजींनी मला आजोबांना कॉल करायला सांगितलं. मग तू केलास? नाही. का? अरे कॉल पेक्षा भेटण्यात जास्त थ्रिल आहे ना. हो ना. ऍक्च्युली मग मी खोटं सांगितलं त्यांना. मी सांगितलं की आजोबा फोनच नाही वापरत. वाव, अमेझिंग. आणखीन काय ठरवलंयस मग आता? नाही ना, काहीच नाही ठरवलंय मी. काही सुचतच नाहीये मला. नशीब. आता जे काही करायचं ना ते तुला करायचं. मला? हो. आपल्या ठरवाठरवीची कामं कोण करतं? कोण करतं? तू. मी? हो. हे पण तुला सॉल्व्ह करायचं. करशील ना? माऊ करशील ना? प्लीज. ओके, थँक्यू. करतो. प्लॅन नीट लक्षात आहे ना? काही गडबड नाही ना होणार? नाही ग माऊ, तू अजिबात काळजी करू नको, सगळं नीट होईल. ओके. लव यू लव यू लव यू लव यू लव यू. मी टू. ठेवते. बाय. आजी सॉरी 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 सॉरी, खरंच सॉरी. आपण कधी भेटायचं यशवंतला? तुला सांगितलं नाहीस ना? मला त्याला सरप्राईज द्यायचंय. काय झालं, गप्प का? आजी ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय. कसलं? मला बघायला मुलगा येणार आहे. काय, कधी? आत्ता तासाभरात. आणि माझ्या घरीच भेटायचं ठरलंय. अगं पण असं अचानक? ते डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगेन. सध्या मला तुमची मदत हवी. माझी मदत? बरं बरं, काय मदत पाहिजे? हा जो काही बघण्याचा कार्यक्रम आहे ना, तिथे मला तुम्ही सोबत हव्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या लोकांसाठी ते बाहेरून स्वीट्स घेऊन जाण्यापेक्षा ना तुम्ही शिरा बनवा ना. आजोबांसाठी बनवायचात ना, अगदी तसाच. अगं पण आजी प्लीज प्लीज प्लीज, मी सगळं तुम्हाला रस्त्यात सांगेन काय ते, पण प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे. थँक्यू. काय म्हणतो? श्रेयाला बघायला मुलगा येणार आहे? कमाल. काल ती मला भेटली होती, तिनं मला काही शब्दानं सांगितलं नाही याबद्दल. बघा ना, मी तिचा बेस्ट फ्रेंड असून मला सुद्धा काहीच माहित नाही. असं कालच ठरलं खरं तर. आणि कसं आहे आजोबा, तिच्या घरचे इथे कोणी नाही येत ना, लग्नाची बोलणी करायला कोणीतरी मोठं असायला हवं म्हणून तुम्हाला बोलवतो. अरे एकदम असं झटपट म्हणजे काय जरा कठीण वाटतं. हा पण मी काय म्हणतो आजोबा, आपण बोलण्यात नको वेळ वाया घालवूया. बरं इकडे उशीर करून चालणार नाही आपल्याला. चला. चला. ए, पण असं नाही हा. मग मस्त तयार व्हा, सगळ्याच कपडे घाल. ए मस्त झब्बा सुरवार. अरे तिला बघायला मुलगा येणार आहे किंवा मला बघायला येणार आहे मुलगा, मी कशाला झकपक कपडे घालू? असं कसं आजोबा, आपण तुमची ओळख काय करून देणार? श्रेयाचे आजोबा. हा, तुम्ही सुद्धा चकाचक दिसाल नको का? अरे नाही नाही, मला काय ऐकायचं नाहीये. चला चला. नाही नाही, असं नाही, असं नाही. तुम्ही तरुण पोरं म्हणजे काय कराल, काही नाही. चला चला. तुम्हा लोकांच्या समोर आपलं काही चालत नाही.
तुला आज मुलगा बघायला येणार होता ना? पण तुझं घर इथे कुठे आहे? तुझं घर आजी किती प्रश्न विचारशील, चल मी तुला सांगते सगळं, चल. रेडी? हा बस बटन लावते हो. बटन ब्लडी हेल, या बटनावर सुद्धा आत्ताच तुटायला हवा होता. श्रेया तिकडे वाट बघत असेल आणि मी अजून निघालो सुद्धा नाही. एकदम बारीक. शालिनी असते ना, हा त्याला बटन मस्त पैकी लावून दिलं असतं. तिने मला काही लेक्चर दिलं असतं. हे तुम्ही हेच करता, बटन सांभाळत नाही, कपडे सांभाळत नाही, असं नाही करता, तसं नाही करत. तुम्ही अभिजी बेशिस्त आहात, तुम्ही असे आहात तसे आहात. हे शालिनी शालिनी, अरे सोबत तुला बटन लावता येते का रे? तिकडे काय बघतोस? बटन लावता येतं का? आलोच मी, आलोच. अरे आलोच पण बटनाचं काय? बटना कोण ग? शालिनी, तू तू इथं कशी काय? हा म्हणजे श्रेया तुला घेऊन आली. तुम्हाला दोघांची भेट झाली होती आधी? आपण कधी झाली, कशी झाली, केव्हा झाली, कुठं झाली, सांग ना. पन्नास वर्ष झाले. तो अगदी तशीच आहे, गोड हसणारी, लाजणारी. तूही तसाच आहेस. अजून छत्राचं बटन लावता येत नाही तुला. हो ग, त्याला कारणीभूत तूच आहेस. तू शिकवलंस कुठं मला? हा तुला भीती होती ना. मी जर शिकलो असतो तर बटन लावण्यासाठी तुझ्याकडे आलो नसतो कधी, हो का नाही? क्या बात आहे, क्या बात आहे. काय लाजली आहेस ग तू. मला तर अजूनही विश्वास बसत नाही की 50 वर्षानंतर आपण एकमेकांना भेटतो. मला तर तीच शालू आठवते, जी माझ्या सायकलवरती डबल सीट बसताना खुदकन लाजणारी. बस 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 बस, थांब 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 थांब. हा बस बसतेस. गुड. किती गोड दिसतेस का.
50 वर्ष हा वास या काळजामध्ये जपून ठेवला होता ग मी. शालू, मला भरवते शिरा. पण साखर जरा जास्त आहे हं? म्हणूनच तर मी खाणार आहे. 50 वर्षानंतर तुझ्या हातचा मी शिरा खाणार आहे. बरोबर ना? आजोबा हा. नाही, आता या पत्राची काही गरज नाहीये ना. नाही, आता नको ना रोज वाचायला. शालिनी, आपली दोघांची जी भेट झाली ना 50 वर्षानंतर, ही या मुलीच्या मुळे.